नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, आमचे मार्गदर्शक सन्माननीय काकाजी, व्यासपीठावरचे उपस्थित कालिका देवी कुटुंब प्रमुख भगवान सर, चेअरमन साहेब, त्यांचे सर्व संचालक मंडळ, समोर उपस्थित असणारे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक आणि श्रोते हो, अधिक वेळ घेणार नाही, पण हे साहित्य संमेलन आज कराडच्या नगरीमध्ये होत असताना एक कविता माझ्यासारख्या एका छोट्या कवीच्या मनामध्ये आली आणि ती शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ती तुमच्या समोर ठेवताना मला मनस्वी झाली. प्रीती संगमावर आज शब्दांचा गजर घुमतोय. प्रीती संगमावर आज शब्दांचा गजर घुमतोय आणि वेणुताईंच्या नावानं पुन्हा कराडचा इतिहास उजळतोय. प्रीती संगमावर आज शब्दांचा गजर घुमतोय, वेणुताईंच्या नावानं पुन्हा कराडचा इतिहास उजळतोय. इथंच यशवंत झाला घडला, इथंच यशवंत झाला घडला, इथेच कलम झाले धारदार. इथंच यशवंत झाला घडला, इथंच कलम झाले धारदार आणि कुदळ कलमांची सांगड घालून ज्याने केला महाराष्ट्र सरदार. त्या सावलीच्या शिल्पामागे, त्या सावलीच्या शिल्पामागे वेणुताई उभ्या होत्या खंबीर. त्या सावलीच्या शिल्पामागे वेणुताई उभ्या होत्या खंबीर. आज त्याच माऊलीच्या स्मृतींना अक्षरांच्या अभिषेकासाठी आम्ही सगळे जण आहोत अधीर. विचारा या प्रीती संगमाला, विचारा या प्रीती संगमाला काय नाही पाहिलं यांनी. विचारा या प्रीती संगमाला काय नाही पाहिलं यांनी. 2000 साहित्य संमेलनाचा थाट आपल्या अंगणात मांडला यांनी. नाट्य संमेलनाचा पडदाही इथं सरकला, नाट्य संमेलनाचा पडदाही इथं सरकला. बालकुमारांच्या बोबड्या बोलांना संधी अहो कराडच्या रक्तातच भिनले बर का कार्यक्रम घेण्याची वेगळी धुंदी. आज कृष्णामाईच्या मंदिरात, आज कृष्णामाईच्या मंदिरात सरस्वती पुन्हा अवतरली. आज कृष्णामाईच्या मंदिरात सरस्वती पुन्हा अवतरली आणि कालिका देवीच्या ओटीतून अक्षरांची आरती उतरली. आज कृष्णामाईच्या मंदिरात सरस्वती पुन्हा अवतरली, कालिका देवीच्या ओटीतून अक्षरांची आरती उतरली आणि पतसंस्थेच्या खात्यात नुसते भगवान साहेब, पतसंस्थेच्या खात्यात नुसते आकडेच नाहीत लिहिलेले, पतसंस्थेच्या खात्यात नुसते आकडेच नाहीत दिलेले. इथे जपलाय संस्कृतीचा ठेवा, शब्दांवर व्याज आहे चढलेले. पतसंस्थेच्या खात्यात नुसते आकडेच नाहीत दिलेले, इथे जपलाय संस्कृतीचा ठेवा, शब्दांवर व्याज आहे चढलेले. लेखणीचे व्रत घेणाऱ्यांनो, लेखणीचे व्रत घेणाऱ्यांनो, कवितेची कास धरणाऱ्यांनो, लेखणीचे व्रत घेणाऱ्यांनो, कवितेची कास धरणाऱ्यांनो, या वाळूच्या कृष्णेच्या वाळूत नवी आज स्वप्ने पेरूया. या कृष्णेच्या वाळूत नवी स्वप्न आज पेरूया आणि वेणुताईच्या त्यागाला शब्दांची समर्पणा वाहूया. कराड हे फक्त गाव नाही, कराड हे फक्त गाव नाही, ही तर साहित्याची राजधानी आहे जुनी. कराड हे फक्त गाव नाही, ही तर साहित्याची राजधानी आहे जुनी. आणि म्हणूनच सांगतोय कालिका देवीच्या वतीनं कराडचा नाद करायचा नाही कुणी, कराडचा नाद करायचा नाही कुणी. धन्यवाद.